ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। या मुलारंभाचे धून भाविकांची हृदय वेणा चढू लागले। आज शिर्डीला परब्रह्म अवतरले, तन्मयतेचे झंकार उमटू लागले। प्रेमात भिजलेल्या शब्दांचे सहजगत्या काव्य बनले। भक्त प्रेमानं धुंद झाले। मुसलमान वेशातील एक योगी, पैगंबरही तोच आणि ईश्वरही तोच, श्री साईंच्या मार्गात भक्तांच्या रूपानं गीत आणि फुलत जणू पसरले। भक्त प्रेमानं धुंद होऊन गाताना साई प्रसादात अद्वैताचा सुगंध पसरला आणि या गीतातून साकार झालं नाद ब्रह्म। Bye.
काळातल्या स्मृतींचा आढावा घेत मनाच्या गरुड भरारीनं ज्यामुळं शिर्डी हे पवित्रतम तीर्थक्षेत्र बनलं, अशी ती अविस्मरणीय घटना. सोनेरी लिंबोणीचं झाड, प्रभातीच्या किरणात ते कोवळवय, सतेज काया आणि ध्यानातील ती बालमूर्ती खरोखरच अलौकिक. लिंबातळी बसलेली त्या बालयोग्याचं व्यक्तिमत्व आगळं होतं, असामान्य होतं. बाल्यावस्था संपवून षोडशात प्रवेश करणाऱ्या त्या बालयोग्याला उपमा द्यावी तर ती ज्ञानेश्वरांची. योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा. योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा, योगी बाळाचा मुख चंद्रमा. वासे योगी बाळ ज्ञानदेव राया, वासे योगी बाळ ज्ञानदेव राया. गाव सारा झाला येथे गोळा, गाव सारा झाला येथे गोळा. दर्शन घ्याया, दर्शन घ्याया, शिर्डी गावामध्ये लिंबोणीचं झाड, शिर्डी गावामध्ये लिंबोणीचं झाड, शिर्डी गावामध्ये लिंबोणीचं झाड, शिर्डी गावामध्ये लिंबोणीचं झाड. त्या बालयोग्याच्या पायाशी भक्तगणाने एकच गर्दी केली. गणपतराव कोते पाटील, त्यांचा मुलगा तात्या, भोळी बायजामाय, नाना जोगदारांची आई, अशा साऱ्यांनी एकच झुंबड करून दर्शनासाठी धाव घेतली. सगळ्यांच्या मनात एकच कुतूहल, हा योगी कोण, कुठून आला, कसा प्रगट झाला. तेवढ्यात खंडोबाचे पुजारी म्हाळसापती पुढे सरसावले. गर्जना झाली. आवडी आणा, आणा कुदळ, खोदा इथं, इथंच खोदा. गर्जला म्हाळसापती गर्जला.
घनाघन घन घनाघन हा नाद असं म्हणतात पोचला. आणि एकच आश्चर्य झालं, चारी बाजूनी बंद असलेल्या भुयारातल्या गळगरात 4 पणत्या देवत होत्या. सर्वत्र सुगंध दरवळला. त्या योग्याच्या गुरुरायानेच लावलेले ते अखंड नंदादीप. त्यानंतर योग्याच्या आज्ञेनंच ते भुयार पूर्ववत बंद करण्यात आलं. सर्वांना गुरु समाधीचा आणि त्या योग्याच्या वतनाचा शोध लागला होता. आणि अचानक सर्व गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले गंगागीर बाबा आज शिर्डीला आले. आणि जसे आले तसे झंझावातासारखे निघूनही गेले, एका महान सत्याचा जयघोष करीत. सर्वांतरी मळा फुलू लागला. बायजामाय ह्या योग्याला रोज चटणी भाकर घेऊन त्याला भरवू लागले. आणि अचानक एक दिवस हा योगी दिसेनासा झाला. मातृ हृदय लाभलेली बायजामाय त्याच्या विरहाच्या दुःखानं व्याकुळ झाली. ते निंबाचं झाड सुद्धा सळसळलं आणि बोललं, कुठे गेला माझा योगी बाळ? शिर्डीतून नाहीसा झालेला तो योगी काही काळानंतर धूप गावामध्ये प्रगटला. धूप गावचा सरपंच चांदभाई पटेल, डोक्यावरती हिरवा पटका, मुसलमानी वेश आणि हातात घोड्याचा लगाम. अस्वस्थ चांदचे डोळे आज पाणावले होते. चांदच्या अशांत मनातून उमटणाऱ्या ध्वनी लहरी फकीराच्या मनावरती अंतस्फूर्तीने जाऊन आदळत होत्या. पण आज चांद पटेल दुःखी मनानं कुणाला बरं शोधत होता.
अंजलीच्या नावानं आर्त साथ घालणाऱ्याची ही साध असं म्हणतात दोंदुवली. आणि पुढल्याच क्षणी या आर्त प्रतिध्वनींना घोडीच्या टापांचा प्रतिसाद मिळाला. फकीराच्या वेशातील संतान घडवलेला हा परमेश्वरी साक्षात्कारच होता. बेटे फकीर देशे झाला तो संत भगवंत. बेटे फकीर देशे झाला तो संत भगवंत. आले फकीराच्या मना थोडा चमत्कार जाणा. आले फकीराच्या मना थोडा चमत्कार जाणा. ते म्हणता आपटूनी निरला प्रवाह पाण्याला. चिमटा आपटूनी निरला प्रवाह पाण्याला. बेटे फकीर देशे झाला तो संत भगवंत. बेटे फकीर देशे झाला तो संत भगवंत. खूप गावातल्या छोट्याशा मुक्कामात बाबांनी सर्वांना आपलंसं केलं. या फकीराच्या रूपात सर्वांना देवच दिसू लागला. चांद पटेलच्या घरातलं वराड आता शिर्डीला जायचं होतं. शिर्डीचे पुन्हा एकदा भाग्य पालटले. या वराडाबरोबर बाबा सुद्धा शिर्डीला जायला निघाले. वराड शिर्डीला पोचलं तेव्हा गावाबाहेरच्या खंडोबाच्या मंदिरात घंटानाद होत होता. खंडोबाची आरती सुरू होती. बाबांनी मंदिरात प्रवेश केला. गावकरी भांबावले. मुसलमान वेशातील योगी आणि मंदिरात म्हाळसापती आणि बाबांची दृष्टादृष्ट झालीच मात्र. आणि म्हाळसापतींचा चेहराच बदलला. त्यांच्या अंगावरती रोमांच उठले. डोळे अश्रूंनी भरले. आणि म्हाळसापतींच्या मुखातून शब्द ब्रह्म साकारले. आओ साई, साई बाबा. बाबांना साई बाबा अशी पहिली हाक मारली ती म्हाळसापतीत. आता बाबांचा मुक्काम शिर्डी गावातील मोडक्या मशिदीत होता. त्या मशिदीला मंदिराचं रूप आलं. सारे भक्तगण बाबांच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये येऊ लागले. गावागावामध्ये बाबांच्या चमत्काराचा कीर्तीचा सुगंध पसरू लागला. आणि शिर्डी गाव ह्या भक्तांनी गजबजून गेले. आणि ह्या भक्तांमध्ये किती ती विविधता. कलावती शिर्डी ग्रामी आली हो. मद्रदेशीची एक कलावती शिर्डी ग्रामी आली हो. मद्रदेशीची एक कलावती शिर्डी ग्रामी आली हो. पैशाचा हव्यासपतीला, पैशाचा हव्यासपतीला माझ्या पत्नी ती कृष्णाला जी जी रजी. माझ्या नावातूर, माझ्या नावातूर, माझ्या नावातूर, माझ्या नावातूर.
मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, शेला हा निळा निळा. झाली किती घाई घाई माझे वाट सासूबाई, झाली किती घाई घाई माझे वाट सासूबाई. जाऊ दे मंगलावर येईन कधी घरी, जाऊ दे मंगलावर येईन कधी घरी, जाऊ दे मंगलावर येईन कधी घरी. मंजुळ मंजुळ स्वर बासुरीचा, मंजुळ मंजुळ स्वर बासुरीचा. स्वर बासुरीचा रे, स्वर बासुरीचा, स्वर बासुरीचा रे, स्वर बासुरीचा. मंजुळ मंजुळ स्वर बासुरीचा, स्वर बासुरीचा रे, स्वर बासुरीचा, स्वर बासुरीचा रे, स्वर बासुरीचा. ऐकून तन मन माझे फुलले, ऐकून तन मन माझे फुलले, जीव हा विणावला. झाली किती घाई घाई माझे वाट सासूबाई, झाली किती घाई घाई माझे वाट सासूबाई. जाऊ दे मंगलावर येईन कधी घरी, जाऊ दे मंगलावर येईन कधी घरी, जाऊ दे मजलावर येईन कधीतरी. नृत्यात देहभान हरवलेल्या त्या कलावतीला बाबांच्या रूपात कृष्णच दिसू लागला. जणू ती कृष्णमयच झाली होती. गोपाळ कृष्णांच्या आधारी स्थिरावलेल्या बासुरीच्या सुरांप्रमाणे अवीट ब्रह्मानंदात सर्वांनी एकच यलगार केला. राधारमण हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोपाल बोलो. बाबांच्या रूपात शिर्डीला हा तारणहारच मिळाला होता. बाबांच्या शब्दात सांगायचं तर बाबा ज्या पडक्या मशिदीत राहत होते त्या मशिदीचं मंदिर झालं कृष्णाचं मंदिर द्वारकामाई. बाबांच्या शिर्डीतल्या ह्या वास्तवात बाबांचा दिनक्रम कधीच चुकला नाही. या नित्यक्रमामध्ये बाबा 5 घरांमध्ये भिक्षा मागितली आणि 5 घरांमध्ये मागितलेली ही भिक्षा
घेऊन आल्यानंतर आधी मशिदीतल्या चिमण्या पाखरांना खाऊ घालीत, त्यानंतर श्वानांना, आणि त्यानंतर मशिदीतल्या सर्व भक्तांना प्रसाद वाटल्यानंतर एखादा घास बाबांच्या मुखात जात असे. बाबांच्या ह्या भिक्षेची अवघी शिर्डी वाट बघत असे. कारण बाबा ज्या घरामध्ये भिक्षेला जात त्या घराचं दुःख दैन्य दूर होऊन जाई, तो उंबरठाच पावन होई. आणि म्हणूनच शिर्डीतल्या घराघरातल्या गृहिणी जीवाचे प्राण करून बाबांच्या भिक्षेची वाट बघीत. बाबांची ती हाक ऐकू येताच त्यांचे हृदय आनंदानं फुलून जाई. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक. भिक्षा वाढा, भिक्षा वाढा, भिक्षा वाढा माई. 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 मानवरूपी आले साई, मानवरूपी आले साई. भिक्षा वाढा, भिक्षा वाढा, भिक्षा वाढा माई. भिक्षा वाढा, भिक्षा वाढा, भिक्षा वाढा माई. ज्याचे द्वारी आले साई, उंबरठा तो पावन होई. ज्याचे द्वारी आले साई, उंबरठा तो पावन होई. डोळे अवघे वाट पाहती, डोळे अवघे वाट पाहती. कधी येईल ओ साई. अल्लाह मालिक
तुम्ही हो श्रवण साईंचा महिमा थोर करा तुम्ही हो श्रवण साईंचा महिमा थोर करा तुम्ही श्रवण साईंचा महिमा थोर करा तुम्ही श्रवण रोगराई नष्ट केली रोगराई नष्ट केली साईंच्या या विभूतीने साईंच्या या विभूतीने साईंच्या या विभूतीने रोगराई नष्ट केली साईंच्या या विभूतीने साईंच्या या विभूतीने साईंच्या या विभूतीने पाहुन लीला साईंची पाहुन लीला पाहुन लीला पाहुन लीला पाहुन लीला साईंची पाहुन लीला साईंची वैद्य कुलकर्णी गडबडले गडबडले वैद्य कुलकर्णी गडबडले साईनाथ हो गडबडले साईनाथ हो गडबडले गडबडले वैद्य कुलकर्णी गडबडले चमत्कारामागून चमत्कार दाखवणाऱ्या बाबांनी त्यांचा सदैव द्वेष करणाऱ्या कुलकर्णी वैद्याला त्याची गेलेली दृष्टी मिळवून दिली. निंदकही आता बाबांचे भक्त बनू लागले होते. सर्वत्र साई मंत्र घुमू लागला होता. बाबांच्या मिरवणुकीसाठी सारी शिर्डी सज्ज झाली होती. मानवतेचा मार्ग दाखवणारी बाबांची मिरवणूक म्हणजे सर्व धर्मीयांचा नमुनेदार आणि विलक्षण असा सोहळाच होता. आली आली हो आली साईनाथाची फेरी आली आली हो आली साईनाथाची फेरी आली
फडके टाळ वाजती मृदुंगावरी थाप पडे. साई साई या मंत्र जपाने पाय चालती पुढे पुढे. साईंच्या रूपानं, या साक्षात परमेश्वरी रूपानं शिर्डीला भक्ती मार्गाला लावलं. 60 वर्षापेक्षा अधिक काळ बाबांचं वास्तव्य शिर्डीतच होतं. भक्ती मार्गाचा प्रसार करता करता श्रद्धा आणि सबुरी हे 2 मूलमंत्र बाबांनी अवघ्या जगताला दिले. बाबांचं वय आता 80 वर्षांचं झालं होतं. बाबांचं शरीर साथ देत नव्हतं. आवाजही क्षीण होत चालला होता. आता बाबांच्या अवतार समाप्तीचा काळ समीप येऊन ठेपला आहे हे जाणकारांनी ओळखलं होतं. त्यांचं मन व्याकुळ झालं होतं. ते बाबांची खूप काळजी घेत होते. बाबांच्या सहवासातला क्षणोक्षण हृदयामध्ये जपत होते. मानव एक समान हा मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या साईंच्या पालखीचे बोही होऊन त्या मंत्र जपामध्ये अखंड सहभागी होत होते. मार्ग दाखवे मानवतेचा, मानव एक समान, मानव एक समान. निशाण फडके टाळ वाजती मृदुंगावरी थाप पडे. निशाण फडके टाळ वाजती मृदुंगावरी थाप पडे. निशाण फडके टाळ वाजती मृदुंगावरी थाप पडे. साई साई या मंत्र निनादे पाय चालती पुढे पुढे. साई साई या मंत्र निनादे पाय चालती पुढे पुढे. उपचार नाही काही उरला, सारा विचार आता सरला. उपचार नाही काही उरला, सारा विचार आता सरला. उपचार नाही उरला, सारा विचार आता सरला. उपचार नाही उरला, सारा विचार आता सरला. उपचार नाही काही उरला, सारा विचार आता सरला. आठविले साईंच्या चरणा, जणू अमृत वल्ली जाणा. आठविले साईंच्या चरणा, जणू अमृत वल्ली जाणा. आठविले साईंच्या चरणा, जणू अमृत वल्ली
विजयादशमीच्या दिवशी बाबांनी देह ठेवला. अखंड अभिवेचन देणारा दिव्यात्मा अनंतात विलीन झाला. पण जोवर माझी भक्ती कराल तोवर मी तुम्हाला भेटतच राहीन. हे आपलं अभिवचन आजही बाबांनी खरं ठरवलेलं आहे. सबका मालिक एक है हा दिव्यत्वाचा संदेश देणारे बाबा आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात. त्यांच्या आयुष्यातल्या अवघड प्रसंगी त्यांना साक्षात्कार देतात. बाबांनी शिर्डीला मशाली पेटवलेली धुनी आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत धगधगत आहे. बाबांच्या प्रत्येक मंदिरात बाबा आहे. बाबांचे चरण अमृतवल्ली असल्याची साक्ष देत आहेत. गेली 25 वर्ष आपण सर्वजण बाबाच्या या मंदिरात येतो आणि जणू शिर्डीच्या बाबांनाच स्मरून त्यांचं दर्शन या मंदिरामध्ये घेतो. गेली 25 वर्ष आपल्या मंदिरामध्ये सुद्धा आपणा सर्व भक्तगणांना याचाच साक्षात्कार होतो. म्हणून चला बाबांची रहम नजर आपल्यावरती सदैव राहू देत म्हणून आपण सगळ्यांनी त्यांची प्रार्थना करूया. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु साईनाथ महाराज की मंगलमूर्ति